नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा जो ब्लॉग आहे तो फार 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 रिक्वेस्टेड असा ब्लॉग आहे। तर आजचा ब्लॉग जो आहे त्यात मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असे हे देवांचे आसन, जे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतात। प्रत्येक आसनाचा झूम करून तुम्हाला छान असा मी क्लोजर लुक दाखवणार आहे। पण त्याआधी काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत। जर तुम्ही अजूनही माझं सेकंड चॅनल जे आहे, जे माझं मेन चॅनल आहे यूट्यूबचं, ते जर का सबस्क्राइब केलेलं नसेल तर जा पटापट सबस्क्राइब करा। आणि माझे इंस्टाग्रामला 2 अकाउंट आहेत, तर पटकन तिथे जाऊन सुद्धा मला फॉलो करा। स्क्रीनवरती नाव वगैरे मी सगळं ऍड करणार आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स सुद्धा तुम्हाला चेक करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की कुठले व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, कुठले न्यू व्हिडिओज आहेत ज्यांबद्दल तुम्ही माहिती घेतली पाहिजे। ते सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि लिंक सुद्धा तुम्हाला सगळ्या ज्या आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलच्या। तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर जणींच्या मला कमेंट्स आलेल्या की स्वामींचं आसन कोणतं आहे, स्वामी आहेत ते आसन कुठलं आहे, त्यानंतर तुळजाभवानी माता तुम्ही ज्या आसनावर बसवलेली आहे, ज्याला छत्र आहे, तर ते आसन तुम्ही कुठून घेतलेलं आहे। तर ते सगळे आसन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूया आपण पहिल्या आसन पासून, जे मी स्वामींसाठी आता नवीन घेतलेलं आहे। तर हे आहे पहिलं आसन। जसं की तुम्हाला माहीतच आहे, प्रकट दिनाच्या दिवशी मी स्वामींची नवीन चांदीची मूर्ती केली आणि त्या चांदीच्या मूर्तीसाठी मला सुंदर असं सिल्वर आणि रेड कलरचं आसन हवं होतं। तर अशा टाइप मध्ये माझ्याकडे राऊंड शेप मध्ये आहे, जे तुळजाभवानी मातेसाठी आहे आणि आता हे स्वामींसाठी मी घेतलेलं आहे। तर हे असं फिटिंग करायचं आहे। हा जो पार्ट आहे हा सेपरेट मिळतो, ज्याला तुम्ही छत्र म्हणू शकता। त्यानंतर हे जे आसन आहे हे अशा टाइपचं आहे आणि हे आसन आपल्याला असं फिट करायचं आहे छत्र, आणि नंतर इकडे स्वामींची मूर्ती, गादी आणि आजूबाजूला 2 ते लोड ठेवून आपण स्वामींची मूर्ती जी आहे ती बसवू शकतो। तर हे स्वामी जयंती आता येणार आहे, तर तेव्हा मी हे आसन जे आहे ते स्वामींसाठी तिथे मंदिरात ठेवणार आहे। तर हे आहे पहिला आसन। तर मैत्रिणींना त्यानंतरचं जे आसन आहे, जे भरपूर अशा कमेंट्स आणि खूप अशा मैत्रिणींनी विचारलेलं, तर हे आसन घेऊन मला भरपूर दिवस झालेले आहेत, जवळजवळ 8 ते 9 महिने झालेले आहेत आणि भरपूर जणांना रिकमेंड पण केलेलं की तुम्ही हे आसन घ्या। तर त्यांनीही घेतलं आणि त्यांनाही खूप छान क्वालिटीत रिसीव झालं। तर हे मी मीशोवरून ऑर्डर केलेलं आहे, अतिशय सुंदर। कारण आपल्या घरामध्ये आपली जी तुळजाभवानी माता म्हणजे तुमची जी कुलदेवी असेल, तर कुलदेवीसाठी सुंदर असं आसन सेपरेट असलंच पाहिजे, कारण सगळ्या देवांमध्ये तिचा पहिला मान असतो, जी आपली कुलदेवी असते। तर त्यासाठीच मग मी तुळजाभवानी मातेसाठी हे आसन घेतलेलं आहे, ज्याला छत्र आहे आणि हे सेपरेट मिळतं आणि इकडे स्क्रू दिलेले आहेत, ते आपल्याला टाईट करावे लागतात। तर हे सुंदर असं आसन तुळजाभवानी मातेसाठी आहे। त्यानंतर स्वामींसाठी आता सध्या जे देवघरात ठेवलेलं आहे ते हे आसन, हे पण मला खूप आवडलं। सिल्वर सोबत रेड कलर खूप कॉम्प्लिमेंट करतो, तर त्यामुळे मी हा एक आसनचा ऑप्शन ठेवलेला, कारण रेड गादी वगैरे ठेवून मग त्यावर स्वामींची मूर्ती सिल्वर खूप सुंदर दिसते। रेड कलरचे इकडे लोड वगैरे ठेवले तर खूप छान वाटतं। सो त्यामुळे हा असं रेड कलर आणि सिल्वर कलरचे हे आसन आहे। अतिशय कमी किमतीत तुम्हाला मीशोला हे आसन अवेलेबल आहेत। सगळ्या लिंक्स ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, सो त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। सो हे होतं थर्ड आसन। त्यानंतर मोठी जी स्वामींची मूर्ती आहे ती कशावर ठेवली, तर स्वामींची जर का मोठी मूर्ती तुमच्याकडे असेल 11 इंच 12 इंच 1 फूट मूर्ती, तर 1 फूट मूर्तीसाठी परफेक्ट असं हे आसन आहे। हे आता नवीन पॅटर्न आलेलं आहे ऑक्सिडाइज मध्ये आणि आत असं वेल्वेट असतं, तर हे एक छान असं ऑप्शन आहे तुम्हाला आसनचा। तर हे एक आसन मी घेतलेलं आहे स्वामींसाठी आणि ऑलरेडी याच्यात अजून एक आहे, जे आता सध्या स्वामी त्यावर विराजमान आहेत, तर ते एक आहे आणि हे मी पारायणासाठी घेतलेलं आहे। तर स्वामींना पारायणाला हे मी 2 वेळेस यूज करू शकते। तर सुंदर असं हे आसन आहे। हे पण खूप कमी किमतीत मीशोला अवेलेबल आहे आणि क्वालिटी प्रीमियम आहे। क्वालिटी चेक केल्यानंतरच कुठलीही वस्तू तुम्हाला यूट्यूबला मी दाखवत असते, त्यामुळे क्वालिटीबद्दल तुम्ही अगदी बेफिकर राहा। खूप सुंदर अशी ही क्वालिटी आहे। त्यानंतर मैत्रिणींनो, अजून सुंदर असं हे छान कळसाचं चित्र असलेलं सिल्वर कलरचं हे स्क्वेअर शेप मधलं आसन आहे। हे आसन सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि खूप छान वाटतं।
तर जेव्हा आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा चतुर्थी निमित्त गणपती बाप्पांचा अभिषेक आपण करतो, लक्ष्मीची कुठली पूजा असेल तर अशा छोटे छोट्या मूर्त्या वगैरे ठेवून सुंदर डेकोरेशन करण्यासाठी किंवा मोठ्या चौरंगावर छोटं चौरंग आपण अजून हाईट देतो देवांना ठेवण्यासाठी, तर त्यासाठी बेस्ट असं ऑप्शन हे चौरंग आहे। तर हे सुद्धा खूप छान आणि छोटं आहे, सो म्हणून मला खूप आवडलेलं। तर हे सुद्धा मीशोवरून घेतलेलं आहे। त्यानंतर हे छोटे छोटे आसन, तर बऱ्याच जणींनी मला विचारलं की तुम्ही जी श्रीयंत्र कशावर ठेवलेलं आहे, तर श्रीयंत्रासाठी मी प्लेट नव्हती वापरलेली, तर श्रीयंत्रासाठी असं गोल्डन कलरचं आसन आहे जो 3चा कॉम्बो येतो। इकडे मी तुम्हाला सिल्वर दाखवते, ऑलरेडी माझं श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र त्यावर आहे, सो त्यामुळे तुम्हाला मी असं दाखवते। तर अशा 3 शेपमध्ये हे गोल्डन आसन येतात, त्यांचा सेट येतो आणि खूप स्वस्त आहे, 150 रुपयात हे 3 मिळतात। तर हे मोठी साईज आहे। त्यानंतर ही अगदी लहान साईज आहे ज्यावर स्वस्तिक असे शुभ चिन्ह दिलेले आहे। त्यानंतर अशा पद्धतीचे एक गोल्डन सेम ह्याच साईज मध्ये येतं, त्यावर पण अशीच कळसवाली डिझाईन आहे। त्यानंतर हे सिल्वर असं घेतलेलं, जे मी हे तुम्हाला आसन दाखवलं त्यावर हे मला फ्री मिळालेलं आहे। तर हे पण एक छान ऑप्शन आहे, चांदीच्या देवांसाठी तुम्ही वापरू शकतात सिल्वर। त्यानंतर त्यातच एक सुंदर असं हे ऑप्शन आहे, राऊंड शेप मध्ये आहे, खूप सुंदर आहे। तुम्हाला सेपरेट देवांना जर का वापरायचं असेल त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। तर हे एक राऊंड शेप मध्ये आहे, खूप छान आणि स्टडी क्वालिटी आहे। तर क्वालिटी वाईज पण मला हे खूप आवडलं। त्यानंतर समया वगैरे ठेवण्यासाठी स्वामीमाई शीतल या ताईंकडून मी हे सुंदर असे आसन मागवलेले आहेत 4, तर ज्यावर ओमचं चिन्ह आहे आणि हे याच्यात आहे ॲल्युमिनियम टाइप याचं मटेरियल आहे। तर असे हे आसन आहेत, खूप सुंदर दिसतात आणि खूप शायनी आहेत, खूप चमकतात। तर हाही एक बेस्ट असं ऑप्शन आहे। त्यानंतर मैत्रिणींनो अजून एक सुंदर असा ऑप्शन आहे जे मेटल मध्ये आहे आणि वरचा जो आहे तो सेम हेच मटेरियल आहे। तर हे मेटलचे याला पाय आहेत, तर खूप सुंदर असा हा पण एक ऑप्शन आहे। प्रत्येक वेळी आपण चौरंगावर पूर्ण पूजा मांडत नाही, ज्या देवांची स्पेशल असा दिवस असतो, विशेष दिवशी त्या देवांना आपण अशा पद्धतीच्या हाईटवर ठेवतो आणि खाली चौरंग येतं, त्याने आपली पूजा अजूनच छान दिसते, क्रिएटिव्हिटी अजून जास्त दिसते पूजेमध्ये। तर त्यासाठी हे असे छोटे मोठे आसन जे आहेत ते इतक्या व्हरायटीमध्ये माझ्याकडे आहेत। भरपूर जणी विचारतात ताई तुमची पूजा खूप सुंदर असते, ताई तुमची पूजा खूप सुंदर दिसते। तर ती पूजा सुंदर करण्याचं काम ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करत असतात ज्या आपल्या पूजेमध्ये महत्त्वाच्या आहेत। सो म्हणूनच आज तुम्हाला हे सगळं दाखवतीये। त्यानंतर मैत्रिणींनो भरपूर अशा जणींनी विचारलं मला ते म्हणजे या पाटीबद्दल। तर ह्या पाट्या ज्या आहेत ह्या मला त्या जेव्हा मी मार्गशीर्षचे गुरुवार केलेले, तर गुरुवारसाठी मला जे देवीचे पाऊल ज्यांनी पाठवलेले होते, ज्यांच्याकडून मी कस्टमाइज करून घेतलेले काही, तर त्या ताईंनी मला हे पाठवलेले आहे, ज्यांचं नाव आहे रिया पवार। तर वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत, त्यांनी मला ऑरेंज कलरचं जे आहे ते गिफ्ट म्हणून दिलेलं आणि बाकी हे जे आहे ते सगळे कलर्स मला हवे होते धनलक्ष्मी कुंचनसाठी। पुन्हा आता अष्टलक्ष्मी दीप घ्यायचा आहे त्यासाठी सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे, दिवा लावण्यासाठी छान आहे, आपण बाहेर दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो, तर तेव्हा सुद्धा बेस्ट असं ऑप्शन आहे, अजून सुशोभित करतं तुमची पूजा। रांगोळीजवळ तुम्ही ठेवू शकतात दिवा लावायला, तर छान असं ऑप्शन आहे। देवांना सुद्धा खूप सुंदर असं ऑप्शन आहे विशेष दिवसाची विशेष पूजा करण्यासाठी। त्यानंतर ह्या पौर्णिमेला जो धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी करणार आहे त्यासाठी हे कमळ आसन मी घेतलेलं आहे, जे मला सॅटिन मटेरियल मध्ये हवं होतं आणि ग्रीन कलरचं त्याला बॅकग्राऊंड आहे। तर हे यावर मी ह्या महिन्याची धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहे। तर त्यासाठी सुंदर असं स्वतः स्टिच केलेलं हे आसन आहे, जे मीशोवर अवेलेबल आहे, वेगवेगळ्या कलर्समध्ये, वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळ्या सायझेसमध्ये आहे। तर खूप सुंदर असं फिनिशिंग आहे, छान असं स्टिच केलेलं आहे, एका घरगुती लेडीने हे छान असं स्टिच करवलेलं आहे। छान अशा या पाकळ्या सुद्धा व्यवस्थित आहेत, तर हे सुद्धा मला खूप आवडलं। कलर खूप छान आणि वायब्रंट आहे, पूजेमध्ये खूप शोभून दिसणार आहे, सो हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे। त्यानंतर मैत्रिणींनो हे वेल्वेटचे आसन माझ्याकडे गेल्या 1.5 वर्षापासून आहे। तर हे आसन सुद्धा मी स्वामींसाठी घेतलेलं, जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हती, ज्या स्वामींची मी पितळाची मूर्ती आणलेली, तर तेव्हापासून हे आसन माझ्याकडे आहेत। तर तुम्ही बघू शकता 1.5 ते 2 वर्ष झालेले आहेत। अगदी लाईट वेट हे आसन आहेत, सुंदर असे डार्क आणि वायब्रंट कलर्स यूज केलेले आहेत, खूप छान दिसतात। स्वामींचा स्पेशल दिवस असेल, गुरुवार असेल तर तुम्ही स्वामींची मूर्ती यावर ठेवू शकतात,
खूप सुंदर असं नरम अशी गादी आहे आणि खूप लाईट वेट आहेत आणि 150 रुपीजमध्ये इझिली तुम्हाला मिशोवर अवेलेबल आहे. तर सगळ्यांच्या बजेटमध्ये आहे, इझिली तुम्ही परचेस करू शकतात. तर छान अशी बॉर्डर लावलेली आहे, लेस लावलेली आहे, मोत्यांचे लटकन लावलेले आहे. तर खूप बेस्ट असा हा ऑप्शन आहे. मला तर हे पर्सनली खूप आवडले, तर नक्की परचेस करा. खूप छान ऑप्शन आहे देवघरासाठी. त्यानंतर जर का तुमच्याकडे पितळेची मूर्ती असेल स्वामींची किंवा तुमचं कुलदैवत वगैरे, तर त्यांच्यासाठी तुम्ही ही घेऊ शकतात, कारण गोल्डनला गोल्डन छान वाटतं. माझ्याकडे आता सध्या सिल्वर आहे, सो म्हणून सिल्वरमध्ये हे एवढे ऑप्शन आहेत. गोल्डनमध्ये पण भरपूर ऑप्शन आहे, त्याच्याही लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जेणेकरून तुमच्याकडे जर पितळाची स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीसाठी गोल्डनकडे पण जाऊ शकतात. माझ्याकडे हे एक होतं आणि हे 2 होते जेव्हा माझ्या स्वामींची मूर्तीची पितळाची होती त्यासाठी, आणि आता मी सिल्वर घेतलेले आहे. तर सुंदर असं हेही ऑप्शन आहे, खूप छान 120 रुपीजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. तर आणि ह्या प्लेटबद्दल सुद्धा मला 2-3 ताईंनी कमेंट केलेला, तर ही मला संक्रांतीला रिया पवार ताईंनी पाठवलेली. तर खूप सुंदर अशी ही प्लेट आहे, ज्यात तुम्ही हळदी कुंकू तांदूळ भरू शकतात. त्याला छान असे हे झाकण आहे. तर खूप व्हायब्रंट कलर्स आणि खूप क्रिएटिव्हिटी असल्यामुळे खूप सुंदर दिसते. पूजेचं असं मेन अट्रॅक्शन बनून जातं, इतकं सुंदर असं हे पान आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल आणि हेल्पफुल तर असणारच आहे. इतके सारे ऑप्शन्स तुम्हाला आज मी दाखवलेले आहेत. तर नक्की कमेंट करा, लाईक करा व्हिडिओ. चॅनलवरती भरपूर मैत्रिणी नवीन आहेत, तर पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण तुम्हाला इथे पूजेचे छान छान असे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत, जे तुम्हाला खूप हेल्पफुल असतील. ज्या त्यांची पूजा करण्याची इच्छा नसेल, ज्यांना आवडत नसेल किंवा ज्या म्हणत असतील की माझ्याकडे पूजा करायला वेळच नाहीये, त्या सुद्धा माझं चॅनल आणि माझ्या पूजा बघून त्यांच्या सुद्धा आयुष्यात नवीन बदल घडतील. आणि भरपूर अशा मैत्रिणींचे झालेले आहेत जे मला कमेंट करून सांगतात. तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.